संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील सीमा प्रशासनाकडून सील केल्या गेल्या आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश मिळवण्यासाठी परवानगी घेऊनच प्रवेश करता येतो. असे असताना देखील पुलगाव जवळील देवडी येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार विधीमध्ये सहभागी होण्याकरिता 4 पुरुष आणि 1 महिला असे एकूण 5 लोक चोरून लपून हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर येथून वर्धा जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करून देवडीला आले. देवडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेवरकर यांनी त्यांना अटक केली व त्यांची वैद्यकीय तपासणी करून वर्धा येथील कोविड-19 कक्षात विलगीकरण केले आहे. काल असं झालं की इथे धुमाकडे डेथ झाली तर त्या ठिकाणी जे आहे काही लोक नागपूरहून आल्याची आम्हाला माहिती मिळाली. तर जशी आम्हाला माहिती मिळेल तात्काळ मी त्या व्हेरीफाय करण्याकरता गेलो. त्या ठिकाणी 5 व्यक्ती, एक त्या घरचा व्यक्ती वर्धेचा आणि 4 लोक नागपूरहून आल्याची माहिती मिळाली. जशी आम्हाला माहिती मिळेल सदरचे व्यक्ती जे आहे हे इतवारा नागपूर या ठिकाणावरून ते मयत अटेंड करण्याकरता आले होते. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी आणि कोणत्या प्रकारचे पास नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये विचारपूस केली आणि विशेषतः शासनाचे आदेश असताना की आपण कोणत्याही इतर ठिकाणी विदाऊट पास जाणे योग्य नाही, विना परवानगीने जाणे योग्य नाही आणि तसंही तुम्हाला पास शिवाय जाता येणार नाही असे असताना सुद्धा शासनाचे आदेश डावलून कोणतीही परवानगी न घेता हे 5 लोक नागपूर जिल्हा जो त्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेले आहेत अशा ठिकाणावरून ते लोक वर्धेत आणि तेथून देवळीला आले. तर त्यामुळे त्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे आणि विशेषतः नागपूरसारख्या ठिकाणावरून हे लोक इथे आल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील लोकांना त्याची बाधा होऊ नये आणि शासनाची आदेशाची पायमल्ली केली यावरून त्यांचे आपण डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांची तक्रार घेतली आणि त्यांच्यावरून तक्रारीवरून आपण या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचं मेडिकल चेकअप केलं आणि त्यांना वर्धा येथे क्वारंटाईन करण्यात आलं वैद्यकीय शाखेच्या मार्फत. अभय बेदमोहता, विदर्भ न्यूज, सेलू.